पत्राच्या सुरुवातीला बातमी आहे भगवानगडावरची। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भगवानगडावर जात नामदेव शास्त्रींची भेट घेतली आहे। आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती, असं वैभवी देशमुख या भेटीदरम्यान म्हणाल्यात। देशमुख कुटुंबांनी भगवानगडावर जात नामदेव शास्त्रींसमोर कैफियत मांडली आहे। तर माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय, आरोपींचं समर्थन करत नाही, अशी प्रतिक्रिया देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी दिली आहे। तर माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता, न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटतात, असा सवाल नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखने केला आहे। तुम्ही म्हणलात एका चापटीचं जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली। माझ्या वडिलांची हत्या कशी झाली, त्याच्या मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं। काहीही बोललेलो नाही मी। हा जो समाजातला प्रकार आहे हे वाईट लोकांनी केलेले काम आहे। तुम्ही जर भगवानगडाची शिष्या, तुम्ही तुमच्या बाजूने मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे, अनेक वेळा दौरे झालेले आहेत, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल। तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत, मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे। आज माझ्या वडिलांच्या अंगावर, आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झालेत, त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता। त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत, तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल। जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला, त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फाटे का फुटतात। आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे, आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही। खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती। यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे, हे ज्या गाडीत फिरायचे, ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज, तर समाजात असं गोष्टी घडल्या नसत्या। ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय, म्हणून या आडून जर कोणी करत असेल तर ते खरे जातीवादी। त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही। जिल्ह्याच्या बाहेरचे, अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे, तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत? नाहीत येणार। आरोपींचं ज्यांना समर्थन करायचे त्यांनी निश्चित करा, आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत, पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत। माझ्या वडिलांनी, जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केलं नाहीये।